आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। मिरजेतील प्रभाग क्रमांक 4 मधील सर्व जुन्या आणि जीर्ण झालेल्या ड्रेनेज पाईपलाईन तातडीने बदलून नवीन पाईपलाईन टाकण्याची मागणी करणारे निवेदन आज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आयुक्त यांना सादर करण्यात आले। प्रभाग 4 मधील अनेक भागात ड्रेनेज पाईपलाईन वारंवार ब्लॉक होत असून मोठ्या प्रमाणात लिकेजची समस्या निर्माण झाली आहे। विशेषतः मिरज येथील ब्राह्मणपुरी दिंडीवेस परिसरात या समस्येचे प्रमाण अधिक असून वारंवार होणाऱ्या लिकेजमुळे नागरिकांना दुर्गंधी, अस्वच्छता आणि आरोग्याच्या तक्रारींना सामोरे जावे लागत आहे। सदर पाईपलाईन ही जवळपास 40 वर्षापूर्वी टाकलेल्या चिनी मातीच्या पाईपची असून ती पूर्णपणे जीर्ण झाली आहे। यामुळे वारंवार ब्लॉक, तुटणे व लिकेजची समस्या उद्भवत असल्याने नवीन आधुनिक पाईपलाईन टाकण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। या निवेदनावेळी समितीचे मुस्तफा बुजुर्ग, बाळासाहेब पाटील, इम्रान मर्चंट, सचिनराव गाडवे, कामिल बागवान, संतोष माने इतर पदाधिकारी उपस्थित होते। प्रतिध्वनी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। आज मिरज शहर परिवर्तन समितीतर्फे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका आयुक्त माननीय श्री सत्यम गांधी साहेब यांना प्रभाग क्रमांक 4 मधील जी ड्रेनेज लाईन वारंवार तुंबत आहे याचे कारण असे आहे की ती जी लाईन आहे ती गेली 40 वर्षापूर्वीची आहे आणि ती पूर्ण चिनी मातीची 4 इंची पाईपलाईन आहे। त्यामुळे ती जीर्ण झालेली आहे आणि त्यामुळे ती पूर्ण तुंबत आहे आणि त्याचा त्रास येथील नागरिकांना होत आहे। म्हणून आज आम्ही माननीय आयुक्त साहेब यांना येथील सर्व ड्रेनेज लाईन बदलून पूर्णपणे नवीन टाकण्यात याव्या अशी मागणी केली आहे।